होतो. शब्द न शब्द मिळून ज्यात काना, मात्रा, वेलांटी आणि उकार मिळून यांचा मेळ जुळून आला की वाक्य तयार होतं. जसं आपल्या कुटुंबामध्ये आजी आजोबा, आई बाबा, काका काकू, भाऊ बहीण असले की सुंदर परिवार तयार होतो ना, अगदी त्याचप्रमाणे सुंदर वाक्य तयार होतं. आणि ते वाक्य ज्या वेळेला आपण वाचतो, त्या भावना ज्या वेळेला आपल्या मनात येतात किंवा त्या भावना ज्या वेळेला आपल्या चेहऱ्यावर येतात, तीच म्हणजे आपली गोड मायबोली मराठी भाषा, जी आपण आज साजरी करतोय. खूप छान कौतुक वाटतंय की इंग्लिश मिडियमची मुलं असून पारंपरिक वेश परिधान केलेला आहे, मस्त साज शृंगार केलेला आहे. खूप छान. अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं की पिटुकले पिटुकले खूप मस्त. असं इतर भाषा आपण कितीही आत्मसात केल्या तरी आपली जी मायबोली भाषा असते ती सगळ्यात नेहमी वरच असते. प्रत्येक जण आपल्या मातृभाषेत जेवढा सखोल विचार करू शकतो तेवढा इतर भाषेमध्ये तो विचार करू शकतच नाही. करतो का? नाही करत. मी असं म्हणेन की तुम्ही इंग्लिश मिडियमची मुलं आहात, इंग्लिश बोलतात, हिंदी बोलतात, पण मराठी तुम्हाला बोलता आलंच पाहिजे की नाही? तुम्हाला मराठी बोलता आलंच पाहिजे, तुम्हाला मराठी वाचता आलंच पाहिजे, तुम्हाला मराठी लिहिता आलंच पाहिजे. उद्या जर जाऊन तुम्ही खूप मोठी व्यक्ती होणार आणि असा एक प्रसंग येईल की तुम्हाला मराठीमध्ये लिहायची वेळ आली आहे, समजा तुमचा जॉब कुठेतरी असा आहे की मराठीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, मराठीमध्ये उच्चार बोलायचे, त्यावेळेला तुम्हाला अडचण येते. म्हणून आतापासून मी असं म्हणेन की तुम्ही मराठी सतत वाचत चला. आता वाचत चला म्हणजे मनात वाचणं वगैरे असं नव्हे. मी एक डबिंग आर्टिस्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की मराठी वाचन करणं, मराठी असो, इंग्लिश असो वा हिंदी असो, तुम्ही जितकं मोठ्याने वाचन कराल तितकं तुमची ही जीभ आहे ना ती वळेल. जर आता समजा एखाद्याला डबिंगची अपॉर्च्युनिटी आली, मला असं वाटतं कोणीतरी ऍक्टिंग फील्डमध्ये वगैरे अकॅडमीमध्ये असेलही, तर तुम्हाला समजा एखाद्या वेळेला डबिंगची अपॉर्च्युनिटी आली किंवा एखाद्याला एखाद्या कुठल्या तरी मालिकेमध्ये छोटासा रोल मिळाला, त्यावेळेला आपली ना खूप वाईट अवस्था होते. कारण आपण आहे ना मनात वाचतो, मोठ्याने वाचत नाही आणि त्यावेळेला ज्या वेळेला आपण तिकडे जातो त्यावेळेला आपली जीभ पटकन वळत नाही. म्हणून तुम्ही जर मोठ्याने वाचत, आई बाबा सांगतात पण आपण आई बाबांचं ऐकतो का? दोन्ही उत्तर. काही जण असतील ते आई बाबांचं ऐकत असतील, काही असतील हो 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 असं म्हणत असतील, पण काही ऐकत नसतील. मी सहमत आहे, मी सुद्धा विद्यार्थी होते, मी सुद्धा आई बाबांना हो हो करायचे, पण कधीतरी आई बाबांचं पण ऐकायचं. तर म्हणजे मोठ्याने वाचत चला, जेणेकरून तुम्हालाच तुमच्या भविष्यामध्ये फायदा होणार आहे. कळतंय? बोर वाटत नाहीये ना माझं बोलणं? मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले ते म्हणजे वि.वा. शिरवाडकर. आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येकाला कवीच्या खाली कवयित्री कवी माहितीच आहेत ना, वि.वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज माहितीच आहेत ना. त्यांचा जन्मदिवस म्हणून आज आपण 27 फेब्रुवारी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मुळात मराठी दिवस नाही, आजचा जो दिवस आहे तो मराठी दिवस नाही, मराठी भाषा गौरव दिवस आहे. कुठला दिवस आहे? मराठी भाषा गौरव दिवस. त्यामुळे यापुढे असं म्हणायचं, मराठी भाषा गौरव दिन आम्ही आज साजरा करतोय 27 फेब्रुवारीला. कळतंय? ओके. 21 जानेवारी 2013ला या निर्णयाला शासनाने मान्यता दिली. म्हणून आपण 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्राची माय मराठी, महाराष्ट्राची शान मराठी. मराठी ही आपली ज्ञानभाषा आहे, महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. छत्रपती शिवरायांनी मराठी साम्राज्य निर्मितीनंतर मराठीला राजाश्रय मिळवून दिला, भाषेचा दर्जा मिळाला आणि मराठी भाषिकांच्या एक संध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळवून मराठीने राजभाषेचा मुकुट परिधान केला.
मग हा मुकुट आपण वर्षानुवर्षे जपायला पाहिजे, जपायला पाहिजे की नाही? असा हा वारसा तुम्ही म्हणा, आम्ही म्हणा, सर्वांनी जपायला पाहिजे आणि प्रत्येक वर्षी असं छान छान पारंपरिक वेशभूषा परिधान करून साजरा केला पाहिजे. आलं लक्षात? जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. तुमच्या टीमने मला इथे आमंत्रित केलं त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.